राज्यामध्ये शिक्षक भरतीप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होण्याची नितांत आवश्यकता आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ही रिक्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि अभ्यासपूर्ण बातमी ही जाणून घेणार आहोत. प्रस्तुत बातमी शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीच्या अनुषंगाने गुड न्यूज देणारी आहे. आत्मीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने दैनिक पुढारीच्या सौजन्याने एक महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र असणाऱ्या दैनिक पुढारीमध्ये ही एक अभ्यासपूर्ण बातमी आलेली आहे. बातमीचं शीर्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला येणार वेग. पुढारी विशेष श्री गणेश खळदकर यांची ही बातमी आहे. पुण्यावरून पुढारी वृत्तसेवा. शिक्षकेतर भरतीसाठी शासनाने आता पावले उचलली असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नव्याने पात्रता तसेच निकष जाहीर केले आहेत. त्याला महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 असे संबोधण्यात येणार असून याच नियमांच्या आधारे भरती केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला तब्बल 21 वर्षांनी वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही. ही बंदी उठविण्यासाठी अनेक संघटनांनी लढा उभारला. त्यांच्या मागणीला 2019च्या सुधारित आकृतीबंधाने आधार मिळाला आहे. परंतु 2019चा नवीन आकृतीबंध जाहीर करून शासन शांत राहिले. त्यानंतर आता 2026मध्ये पुन्हा शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी नवीन निकष आणि पात्रतेसंदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 बनविण्यात आला आहे. त्यानुसार आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्याही आपण जाणून घेऊया. राज्य शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करत असताना त्यांच्या पात्रतेमध्ये बदल करत उच्च शिक्षित कर्मचारी मिळतील अशी व्यवस्था केली आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु गेल्या 21 वर्षांपासून संबंधित कर्मचाऱ्यांची भरती काही ना काही कारणाने रखडलेली आहे. त्यामध्ये आता कोणताही व्यत्यय न आणता संबंधित भरती प्रक्रियेला वेगाने राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्री शिवाजी खांडेकर सर, जे सचिव आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ. साधारण 30,000 पदांची होऊ शकते भरती. राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची 17,695 पदे, वरिष्ठ लिपिकांची 4,912 पदे, मुख्य लिपिकांची 923 पदे असतील, तर ग्रंथपालांची 2,118 पदे, तर प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वीची 4,685 पदे निर्माण होणार आहेत. सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक 2,040 पदेही यातून निर्माण केली जाणार आहेत. या निर्णयाने जेथे पदे रिक्त आहेत तेथे भरतीसाठी संधी आली आहे.
शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या अनुषंगाने 2 महत्त्वाचे व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी लिंकच्या माध्यमातून आपल्यासाठी उपलब्ध होतील, त्याचाही आपण या ठिकाणी विचार करू शकता. पदभरतीसाठी नवीन निकष काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. कनिष्ठ लिपिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता आणि टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनातील शासनाने अधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले मराठी टंकलेखनाची प्रति मिनिट 30 शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची प्रति मिनिट 40 शब्द या गतीचे प्रमाणपत्र. त्यानंतर वरिष्ठ लिपिकासाठी काही निकष आपण जाणून घेऊया. नियमित वेतन श्रेणीसह कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने. प्रमुख लिपिक वरिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने ग्रंथपाल सांविधिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. प्रयोगशाळा सहाय्यक मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून इयत्ता 12वी विज्ञान उत्तीर्ण. आणि शिपाई पदाच्या अनुषंगाने आता जाणून घेऊया. मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान 12वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विभागाने विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्ती. राज्यातील बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे हे रिक्त आहेत. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रमुख लिपिक यासोबतच प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई इत्यादी पदांची आवश्यकता ही शाळांना मोठ्या प्रमाणावर असते. शिक्षक भरतीसह राज्यामध्ये शिक्षकेतर भरतीची नितांत आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला लवकरच वेग यावा अशी सदिच्छा आपण या बातमीच्या निमित्ताने जाणून घेऊया. विशेष म्हणजे दैनिक पुढारी या वृत्तपत्राने या बातमीच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विचार समाजासमोर प्रस्तुत केल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. सदर बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.